आता बातमी राजकीय आहे। विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का हे आज स्पष्ट केलं जाईल, कारण आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। मवियाचा तिसरा उमेदवार आहे, त्यामुळे चुरस वाढली आहे। रिक्त होणारे 11 जागांसाठी 12 अर्ज आहेत। निवडणूक बिनविरोध होणार की तगडी फाईट होणार हे आजच स्पष्ट होईल। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार की तगडी फाईट होणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागून आहे। विधानसभेत पुरेसं संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत तिसरा उमेदवार रिंगणात उतरवलाय, त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारचा शेवटचा दिवस होता। या दिवशी एकूण 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, त्यामुळे आता आज अर्ज माघारीच्या दिवशी विधान परिषद निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट होईल। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले जात आहेत। सागर, आपण पाहतो विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। नेमकं कोण अर्ज मागे घेतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। नेमकं काय घडू शकतंय? किरण, आज अर्ज माघार घेण्याची दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे। प्रामुख्याने आज सकाळी महायुतीच्या नेत्यांची एक बैठक होईल, ज्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असतील। या सगळ्या परिस्थितीमध्ये महायुतीच्या जे गणित आहे संख्याबळाचं आमदारांचं, त्यांच्या दाव्यानुसार त्यांचे 9 उमेदवार जिंकून येत आहेत। पण कुठे ना कुठेतरी आकडेवारी जर झाली तर मतांची गुप्त मतदान पद्धत आहे, यामुळे मतं फुटली तर त्याचा फटका कदाचित अजित पवारांच्या दुसऱ्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे। यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मत आहे की महायुतीचा जो 9वा उमेदवार अजित पवारांनी दिला आहे तो पाठीमागे घेतला जावा। पण तुर्तास तरी असं चित्र दिसत नाही। या महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील 11:30 ते 12च्या आसपास विधानभवनमध्ये बैठक होत आहे, ज्याला जयंत पाटील असतील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले तसंच शिवसेनेच्या वतीने उभाटाच्या वतीने देखील काही नेते असतील असं सांगितलं गेलेलं आहे। प्रश्न उपस्थित राहतोय तो महाविकास आघाडीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या 2 उमेदवारांमध्ये पहिलं प्राधान्यक्रम उमेदवार कोण असेल, कारण की दुसरा प्राधान्यक्रम उमेदवाराला अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। सपाचे 2, MIMचे 2 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा 1 असं 5 मतं त्यांची असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या वतीने सांगितला जातोय। पण प्रश्न उपस्थित राहतोय तो, जर एक उमेदवार अतिरिक्त आहे, जर 11 जागा आहेत आणि 12 उमेदवार आहेत, तर एका कुठल्याही उमेदवाराला अतिरिक्त मतं मिळवावी लागणार आहेत आणि एक उमेदवार धोक्यात असणार आहे। मग तो उमेदवार कुणाचा याची चर्चा सर्वाधिक जर स्पष्ट पद्धतीने पाहिली तर भाजपाचा 5च्या 5 उमेदवार संख्याबळानुसार त्यांचे सेफ झोनमध्ये आहेत। एकनाथ शिंदेंचे देखील 2 उमेदवार सेफ झोनमध्ये आहेत, कारण की एकनाथ शिंदेंकडे त्यांचे मूळ असणारे आमदार, त्यांना पाठिंबा असणारे बच्चू कडू आणि इतर अपक्ष आमदारांची संख्या पाहिली तर त्यांचेही 2 उमेदवार हे सेफ झोनमध्ये आहेत। मग अजित पवारांचा उर्वरित एक आमदार किंवा जो महाविकास आघाडीच्या वतीने जयंत पाटील अथवा मिलिंद नार्वेकर यांच्यापैकी एक जण धोक्याच्या पातळीवर आहेत। त्याच्यामध्ये कुणाची मतं कोण खेचून घेतं, त्याच्यासाठी वेगवेगळे आर्थिक धनलक्ष्मीची ताकद, सत्तेची ताकद कोण दाखवतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे। एका बाजूला महायुती ठाम आहे त्यांचे उमेदवार 9 ठेवण्यामध्ये, महाविकास आघाडी देखील ठाम आहे। आज याबाबत तडजोड होण्याची शक्यता कमी दिसते। याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीची सायंकाळी 5 वाजता एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे। विधान परिषदेच्या मतदानाच्या दृष्टिकोनातनं आणि सगळे आमदार एकत्रित राहावे या दृष्टिकोनातनं या बैठकीचं आयोजन केल्याचं समजतं। दुसरीकडे महायुतीच्या वतीने देखील पुढच्या काही दिवसातच एक मेळावा मुंबईत आयोजित केला जाणार आहे, ज्याच्यामध्ये महायुतीचे सर्व आमदार एकत्रित असतील आणि त्यांना पाठिंबा देणारे इतर मित्र पक्ष आणि अपक्ष हे देखील असतील। एकजूट राहण्याचा प्रयत्न एका बाजूला केला जाणार आहे, पण गुप्त पद्धतीचं मतदान आहे। आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातनं कोण कुणाच्या बाजूने मतदान करेल हे समजणार नाही। या जर मतदान झालं तर मात्र कोणता तरी एक गट मात्र एक्सपोज होणार आहे, कारण की कुणाचे ना कुणाचे मतं हे फुटणार आहेत हे जवळपास स्पष्ट आहे। यामुळे एक प्रयत्न सुरू होता आधी की कुठे ना कुठेतरी हे निवडणूक बिनविरोध व्हावी, पण तुर्तास तरी असं चित्र दिसून येतं की बिनविरोध निवड होण्याची शक्यता कमी आहे। आणि जर तसं होत असेल तर कदाचित अजित पवारांना महायुतीच्या वतीने एक उमेदवाराला पाठीमागे जावं लागेल किंवा शेकापचे जयंत पाटील अथवा मिलिंद नार्वेकर यांना पाठीमागे जावं लागेल। याविषयी आज सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसतील,
जर असं स्वरूपाचं चित्र होत नाही आहे, कोणीच उमेदवार अर्ज मागे घेत नाही आहे, तर मात्र निवडणूक अटळ आहे आणि या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसंच अपक्ष आमदार हे स्वतःची आगामी विधानसभेच्या निवडणुकीची आर्थिक तजवीजसुद्धा करतील, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अगदी सागर, या संपूर्ण घडामोडींसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.